एवढं सांगू शकतो. मी पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे. मी सदैव त्याच्या सोबत होतो, पण ते आतापर्यंत पक्षात काहीच जायचा संभव नाही. एक नाव ठेवायचा काय अधिकार करला त्यांना पक्षाचे होऊ शकले नाही, ते दुसऱ्याचे काय होणार आहेत. आज बच्चूभाऊ टीका करायची त्यांना, बच्चूभाऊ टीका का करायची, दुसऱ्या पक्षात जायचं, त्याला स्वतः मोठा व्हायचंय. म्हणजे दुसऱ्याचं नाव ठेवून त्यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आहे. म्हणजे यांनी काय शिवलिंग बोलणे मोठा होणार आहे का. आज तुम्ही जे बच्चूभाऊ विषयी गुण गात होतात, आज त्या तोंडाने तुम्ही म्हणतात की बच्चूभाऊ असेल, बच्चूभाऊन आम्हाला कार्यकर्त्याला विचारलं नाही, असं ह्या गोष्टी विचारायला पाहिजे होत्या, आम्हाला वाऱ्यावर सोडे, आम्ही घरातले पत्र ऐकले. अरे तुम्ही घरातले पत्र ऐकले नाही, घरावरचे पत्र ऐकले नाही, तुम्ही बिल्डिंगी बांधल्यात, तुम्ही बच्चूभाऊच्या नावावर बिल्डिंगी बांधल्यात, तुम्ही तुमचे पोट तुमचा निवारा म्हणून बच्चूभाऊचं काम केलं. तुम्ही पक्षासाठी तुम्ही आतापर्यंत काय काम केलं, समोर आम्हाला येऊन सांगा की पक्षासाठी आम्ही हे काम केलं, बच्चूभाऊसाठी एक काम दाखवा, एक काम. अरे अनेक पिकाचे शेतकरी पिकाचे मजुराचे पैसे खाल्ले तुम्ही. इरीचे पैसे जे होते पंचायत समिती मंजूर करण्याचे, त्याचे 25,000 तुम्ही घेतले. तुम्ही बच्चूभाऊला काय म्हणतात, का नाव ठेवतात, घरावरचे पत्र ऐकले. अरे घरावरचे पत्र नाही ऐकले, तुम्ही बिल्डिंगी बांधल्यात, बिल्डिंगी. हे आम्ही स्वतः सांगू शकतो, आमच्यापाशी पुरावा आहे त्याचे की तुम्ही काय केलं. तर आज तुमचं कलेक्टर ऑफिस पाशी बसून तुम्ही तुमचं पोट भरायचे आम्हाला माहिती आहे. आज तुम्ही पहाड मधून काढलं तुम्हाला, म्हणून तुम्हाला तुमचं मुळ्यात उठलं, तुमची आग उठली झाली तुम्हाला की आता प्रहार मध्ये आम्हाला काही ठाव ठिकाणा नाहीये, आम्ही दुसऱ्या पक्षात जायचंय. मग ह्या पक्षाला नाव ठेवा, दुसऱ्या पक्षात मोठे व्हा. दुसऱ्या पक्षाला एवढं सांगू शकतो मी, कोणी असो आम्ही पण त्याच्या समर्थ आहेत, असा विषय नाहीये. पण दुसऱ्या पक्षात जाण्याच्या जे बच्चूभाऊचा होऊ शकला नाही, ते दुसरा कोणाचाही होणार नाही. कारण तोच शिवलिंग बोधने आधी मनसेमध्ये होता, मनसेमध्ये त्यांनी हेच काम केलं. जेव्हा राजसाहेबांनी त्याला लाथ मारून बाहेर काढलं, नंतर त्यांनी प्रहार धरला, प्रहार मध्ये पोट भरलं. आज प्रहारचं सगळं त्याचं भांड उघडं पडलं, आम्ही पाळलं, त्यामुळे आज त्याचं पोट भरण्याचं बंद झालंय. म्हणून ते प्रहारला नाव ठेवणार, बच्चूभाऊला नाव ठेवणार आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार, हे त्याचं एक ध्येय धोरण आहे. बाकी याच्याविषयी काही नाहीये. त्याच्या मागं काळं कुत्र पण नाही. काळं कुत्र कालच्या बाईट मध्ये तुम्ही जर पाहिलं असलं, फक्त 2-3 जण रस्त्यावरचे उभे केले आणि बाईट दिली. अरे बच्चूभाऊचं जर काम करायचं असलं तर ही अशी जमा होती. दिव्यांग आली, ह्या लेडीजला चालता येत नाही, दोन्ही पायांना दिव्यांग आहे, रांगत आली आहे. कशामुळे आली आहे, बच्चूभाऊ रुपये दिला तिला नाही. बच्चूभाऊचे समर्थ, बच्चूभाऊ तिच्यासाठी लढतात, अनेक दिव्यांगासाठी लढतात, म्हणून ती आज इथं आली आहे. की तिनं ती बाहेर ऐकली, तिला पण रात्रभर हे झालं नाही की भाऊ बच्चू विषयी असं का बोलले हे. मग त्या संदर्भात आज आम्ही सर्व एकत्र झालो आणि जे शिवलिंग बोलले होते त्याच्या मागं काहीही हेतू नाहीये, त्याच्या मागं काळं कुत्र पण नाहीये, एवढं आम्ही सांगू इच्छितो. आम्ही बच्चूभाऊच्या पाठीशी आहेत आणि सर्व जिल्ह्यामधले जेवढे शेतकरी आहेत तेवढे बच्चूभाऊच्या पाठीशी आहेत. असा माणूसच ते की 370 गुन्हे दाखल स्वतःच्या अंगावर करून घेणारा, शेतकऱ्यासाठी उठणारा असा एकच एक आमदार आहे, ते बच्चू कडू. आणि पहिली महाराष्ट्रामध्ये आपली पहिली सभा 11 मेला कर्जमुक्तीचा मेळावा 11 मेला संध्याकाळी 6 वाजता गंगाखेडला अहिल्याबाई होळकर चौकामध्ये घेतलं होतं. तेव्हापासून जे महाराष्ट्र उठला ते नागपूर पर्यंत गेला. नागपूरला एक मेळावा झाला. नागपूरच्या मेळाव्यामधून आज कर्जमुक्तीचा जे निर्णय घेतलाय ते फक्त बच्चूभाऊमुळे घेतलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढे शेतकरी आहेत तेवढे सुद्धा बच्चूभाऊच्या पाठीमागच आहेत. याचं कारण एक आहे अजून की आता जे पूर्ण जे राहिलेलं थोडं काम आहे तर बच्चूभाऊला दिसू लागलं की असं होणार नाही. जेव्हा एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री म्हणले किंवा समजा तुमच्या अटी मान्य करतो आम्ही, तर त्यावेळेस बच्चूभाऊ गेले. तर आपलं काय घेऊन गेले, बरं चांगलं झालं ना की सत्तेमध्ये जाऊन जर हे माणूस शेतकऱ्याचं काम करीत असेल तर त्याच्या बाजूने सदैव आम्ही आहेत आणि सर्व शेतकरी सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. याच्यामुळं आम्ही बच्चूभाऊच्या सोबत आज बी आहेत, उद्या बी आहेत आणि परवा बी राहणारच. मी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रहार आपण क्रांती संघटना बालाजी मारुती पौळ, जे बच्चूभाऊ शिंदे साहेबांसोबत गेलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव असो, शेतकरी बांधव असो, शेतमजूर असो, ते शिंदे साहेबाच्या गटामध्ये गेले. ते आमच्या दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्या, आम्हाला जी 1,500 रुपये पगार भेटत होती ते आता 2,500 रुपये भेटत आहे. ते एकमेव म्हणलं तर बच्चूभाऊमुळे भेटत आहे. आणि आमचं दिव्यांगाचं स्वातंत्र्य मंत्रालय शिंदे साहेबांनी स्थापन केलेलं आहे.
जे बच्चूभाऊ शिंदे साहेबांसोबत गेले आहेत, आम्ही त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत आहेत. परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव असो किंवा महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव असो, काल जे कोणी बांडगुळे परभणी जिल्ह्यामध्ये बोलले की बाबा आम्ही शिवसेना शिंदे गटा सोबत जाणार नाहीत, त्यांच्यासोबत असे तरी किती होते पदाधिकारी, त्यांच्यासोबत 5-6 सोडून पदाधिकारी, त्यांच्यासोबत एकही पदाधिकारी नव्हता. म्हणले की आम्ही 2-3 दिवसामध्ये कार्यकर्त्याच्या विश्वासात घेऊन तालुका ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा करून आमचा दुसरा वेगळा निर्णय घेऊ. त्यांच्या मग कोण आहे मला सांगा. बच्चूभाऊ जिथं असतील आम्ही तिथं शेवटच्या श्वासापर्यंत तिथंच आहोत. काल परभणी येथून एका माते फिरूने जो आज वेडा झालेला आहे, कशामुळं की प्रहार संघटनेमधून, प्रहार जनशक्ती पक्षामधून त्याला जी मिळकत मिळत होती, त्यानं जे प्रहार संघटनेपासून कमाई करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं दुकान बंद पडलं. तो हरामी एवढा चालाक होता की 5 वेळेस आंदोलनाला मी माझ्या गाडीमध्ये त्याला नेलेलं आहे. संभाजीनगरच्या कार्यक्रमाला आम्ही आमच्या गाड्या घेऊन गेलो होतो. आमच्या गाड्याचे पैसे त्यांनी खाल्ले, पक्ष कार्यालयातून आणले, पण स्वतःच्या घशात घातले. याचं उत्तर त्यानं कधी आम्हाला दिलं नाही. पण आज त्याचं दुकान बंद पडलं म्हणून बच्चूभाऊला बोलायला निघाला. साधं घर ह्याला राहायला नव्हतं. 9 वर्षामध्ये ह्यानं घराची बिल्डिंग बांधली. आता त्या बिल्डिंगचा कलर मारायला पैसे नाहीयेत, मी कुठून कमाई करू याचा वेळ त्याच्या मनामध्ये भरलेला. आणि तो जर बच्चूभाऊला एवढा बोलतच असेल, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले असं म्हणत असेल, तर बाबा तुझ्या मागं कार्यकर्ते किती या माणसाचा समाज तुझ्या पाठीमागे आहे. एक वेळेस कुठेतरी तू कार्यक्रम घेऊन दाखव आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे किंवा प्रहारचे कार्यकर्ते माझ्या मागे एवढे आहेत, त्या माणसाची फळी दाखव. कुत्र तुझ्या पाठीमागे नाहीये. तुम्ही बच्चूभाऊला नावं ठेवता, तुमची अवकात तरी का बच्चूभाऊचं नाव घ्यायची? अरे बच्चूभाऊ सारखा समर्थ नेता, निस्वार्थी नेता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाहीये. आणि अशा या माणसाला तो नावबोट ठेवतो. तुलाच लाज वाटायला पाहिजे. आणि तुझ्यात जर हिंमत असेल, तुझ्यात जर ताकद असेल, तर तो परभणी जिल्ह्यामधले कार्यकर्ते गोळा कर आणि तुझी ताकद दाखव, मग आम्ही तुला समर्थन देऊ. अन्यथा आमचे बच्चूभाऊ दैवत आहेत. बच्चूभाऊ सोबत आम्ही आहोत, राहू आणि शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत बच्चूभाऊलाच साथ देऊ ना. आम्ही पक्ष बदलणार. आमची बाप बदलायची औलाद नाही तुमच्यासारखी. तुम्ही बाप बदलताल, तुम्ही तुमची जात बदलताल, पण स्वार्थ बदलणार नाहीये. स्वार्थासाठी वाटेल ते करण्याची तुमची तयारी. आम्हाला स्वार्थ नाही झाला तरी चालेल. अरे ज्या वेळेस आंदोलनाला आम्ही गेलो, आमच्या संघ असताना साधी चहा पाजण्याची तुमची लायकी नाहीये. आमच्या गाडीच्या डिझेल पैशावर आमच्या सोबत आलात. तुम्ही काय खर्च केला, कुठं आम्हाला खर्च केला ते सांगा. 5 वेळेस आंदोलनाला मी सोबत होतो, माझ्या गाडीमध्ये नेलंय. तुम्हाला मी जवळून ओळखलेलं. तुम्ही जास्त बोलू नका आणि आणखी पुढचं बोलायला लावू नका, एवढंच मला तुमचं सांगणं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा अपना बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.